गुड इव्हिनिंग. सगळ्यांना आवाज व्यवस्थित येतो आहे? येस. तुम्ही सर्व स्टुडंट्स ऑलरेडी 10th तुमचं झालंय असं म्हणायला हरकत नाही. आता तुमची सीईटी होणार आहे. सीईटी कुणी द्यायची आहे, त्यासाठी काय करायचं, हे पण पॉइंट्स मी कव्हर करणार आहेच आहे. आज आपण मेनली बोलणार आहोत ते अबाउट करिअर, आणि त्या करिअरचाच एक महत्वाचा पार्ट म्हणजे आपली सीईटी जी देणार आहे ती, म्हणजे जी आफ्टर 10th 11th ऍडमिशन साठीची सीईटी, त्यानंतर 11th 12th, मग कोणाला आर्ट्सला जायचंय, कॉमर्स, सायन्स, इतर काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत का, आणि कोणता ऑप्शन सिलेक्ट करताना आपल्या स्वतःमध्ये कोणता स्किल सेट असला पाहिजे, सो दॅट तो ऑप्शन आपल्याला जास्त कम्फर्टेबल, युजफुल आणि करिअर मधल्या सक्सेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी चांगला पडेल. असे खूप वेगवेगळे पॉइंट्स आजच्या माझ्या साधारणपणे 1 तासाभराचा हा वेबिनार असेल. मॅक्सिमम बाय 8:15 हा वेबिनार संपेल. म्हणजे तुमच्या जेवायच्या मध्ये काही मी येणार नाही. फक्त माझी एक्सपेक्टेशन अशी आहे की आता पेरेंट्स आणि स्टुडंट्स हे दोघंही हा वेबिनार बघतायत. फक्त फुल कॉन्सन्ट्रेशननी हा वेबिनार तुम्ही बघावा. म्हणजे इतर काहीतरी करता करता म्हणजे कुणी काहीतरी खातंय, काहीतरी करत आहे, गाणी लावलेली आहेत, एकीकडे टीव्ही चालू आहे, अशा पद्धतीने हा वेबिनार तुम्ही बघू नका. कारण काही महत्वाचे पॉइंट जर तुमचे नेमके मिस झाले तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि कदाचित एखादा महत्वाचा पॉइंट जो मी सांगणार आहे त्याच्यामुळे तुमच्या करिअरला पण एक वेगळी डिरेक्शन ही मिळू शकते. सो आर यू रेडी? सो अबाउट करिअर सिलेक्शन. आपल्याला करिअर बद्दल आता गुगलवरती कोणताही करिअरचा ऑप्शन टाकला की माहिती भरपूर मिळते, पण त्यातली आपल्याला जी पाहिजे माहिती, जी माहिती हवी आहे, तर ती नेमकी अवेलेबल असते का? फॉर एक्झाम्पल, समजा मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं. मला हॉटेल मॅनेजमेंट करताना डोळ्यासमोर काय दिसतं? आपण ज्या काही वेगवेगळ्या वेबसिरीज बघतो, मूवीज बघतो, सिरियल्स बघतो, त्याच्यामध्ये सगळी 5 स्टार 7 स्टार सगळी चकाचक हॉटेल्स असतात, आणि ते सगळं चकाचक वातावरण बघून आपल्याला वाटतं रे वा वा, आपण पण अशा ठिकाणी काम करायचं. अरे हो, पण ते चकाचक तुम्ही जर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलात आणि तुम्ही एखाद्या चांगल्या 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही जर का सर्व्हिसला लागलात, तर तुम्हाला ते चकाचक ठेवायचं काम करायला लागतं, की जे खूप कष्टाचं काम आहे. हॉटेल मॅनेजमेंटला जाणारी भरपूर मुलं आहेत ना, त्यांचा एक ॲम्बिशन असते किंवा त्यांची एक आवड कॉमन असते, ते म्हणजे त्यांना कुकिंग आवडतं. पण कुकिंग आवडतं म्हणून जर का तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सला गेला तर तुम्हाला सगळ्यांनाच शेफ बनायला मिळेल? नॉट नेसेसरी. पण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पण ऑप्शन्स खूप असतात. ते कदाचित आपण हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सची सुरुवात करताना आपण तशी करू की मला शेफ व्हायचंय म्हणून, पण नंतर आपण त्यातल्या ऍडमिन मधल्याच किंवा मार्केटिंग मधल्या किंवा इतर कोणत्या तरी डिपार्टमेंटमध्ये वेगळ्या प्रकारचं काम करू. ते पण चांगलंच असतं, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण स्टील ओरिजिनल आवड बाजूला राहील आणि केलं मात्र काहीतरी वेगळंच. आता ही इन्फॉर्मेशन आपल्याला नेटवरती मिळत नाही. त्यामुळं अर्धवट माहितीच्या आधारावरती आपण जर एखादं करिअर निवडलं तर ते आपल्यासाठी हार्मफुल ठरू शकतं. म्हणून मी नेहमी असं एक सांगतो की तुम्हाला जे कोणतं करिअर सिलेक्ट करायचं आहे, तर ते करिअर मध्ये आता शिकत असलेली काही मुलं, मे बी ते लास्ट इयरला असतील, तो कोर्स कंप्लीट करून एक 4-5 वर्ष झालेले आणि कुठेतरी सर्व्हिस करतायत किंवा स्वतःचा काहीतरी बिझनेस करतायत, असे काही मुलं, आणि ज्यांना हा कोर्स करून किंवा त्या फील्डमध्ये
गेली 10-20 वर्ष जे ऑलरेडी काम करतायत, मे बी सर्व्हिस किंवा स्वतःचा बिझनेस, अशा एक 2-3 वेगळ्या प्रकारचे लोक, आणि आणखीन एक महत्वाचा माणूस, येस, की जे त्या कोर्सला शिकवतायत, म्हणजे प्रोफेसर, अशा सगळ्यांना जाऊन भेटा आणि मग त्यांच्याकडनं तुम्हाला त्या कोर्सची खरी माहिती मिळेल, की जी माहिती अदरवाईज तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवरती मिळणार नाही. कारण वेबसाईटवरती, एस्पेशली वेगवेगळ्या कॉलेजेसच्या वेबसाईटवरती जी काही इन्फॉर्मेशन त्यांनी टाकलेली असते, ती इन्फॉर्मेशन ही आपल्याला फक्त प्लीज करणारी असते, म्हणजे आपल्याला छान वाटावं अशा पद्धतीने ती इन्फॉर्मेशन दिलेली असते. पण त्यातले जे बारकावे किंवा मे बी एखाद्या कोर्सचे काही मायनस पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट असतील तर ते कोणी देणार नाही. ते कशाला त्यांच्या वेबसाईटवरून सांगतील. तेव्हा खरी इन्फॉर्मेशन ही तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न हे करायला लागणार. काउन्सिलिंग जे अबाउट करिअर प्लॅनिंग आणि स्टडी मेथड बद्दलचं काउन्सिलिंग मी करतो. म्हणजे आज माझा हा जो प्रोग्राम आहे, हा वेबिनार आहे, हा वेबिनार म्हणजे माझ्या दृष्टीने काउन्सिलिंगचाच एक प्रोग्राम आहे. तुम्हाला कदाचित कल्पना असेल की फॉर लास्ट 4 consecutive years टाइम्स ऑफ इंडिया हॅज अवॉर्डेड मी बेस्ट करिअर काउन्सिलर. म्हणजे हे अवॉर्ड मला मागचे 4 वर्ष टाइम्स ऑफ इंडियानी कंटिन्युअस दिलेले, अँड ओनली ऑन द बेसिस ऑफ माय नॉलेज ॲज वेल ॲज माय एक्सपिरियन्स. कारण मी माझ्या मुलांना खूप वेगवेगळी करिअर्स मी सांगितलेली आहेत. म्हणजे मी केवळ सायन्सचा क्लास घेतो म्हणून सगळ्यांनी सायन्सला जा असं मी कधीच सांगितलेलं नाही. पण कुठेतरी तुमचं लायकिंग, तुमचा स्वतःचा स्किल सेट, काही जणांना उपजत म्हणजे इनबॉर्न, त्यांना काही काही गोष्टी आवडत असतात, येत असतात, की जे अदरवाईज इतरांना इझिली पण जमत नाही. मग अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्ही करिअर प्लॅनिंग केलं, म्हणजे एखादं करिअर सिलेक्ट केलं, तर तुम्हाला ते जास्त सक्सेसफुल ठरतं. आपण सायन्स, आर्ट्स, कॉमर्स सगळ्याबद्दल माहिती घेणार आहोत. पण समजा तुम्ही, इथं मी सायन्स म्हटलंय, पण तुम्ही एखादी स्ट्रीम का सिलेक्ट करता? इट मे बी आर्ट्स, इट मे बी कॉमर्स. सायन्सच्या बद्दल एक असा, त्याला मी मिसबिलीफ असं म्हणेल, म्हणजे गैरसमज आहे, की सायन्सला जायचं का? कारण सायन्सला गेलं की बाकीचे सगळे करिअर ऑप्शन्स ओपन राहतात. म्हणजे आफ्टर 12th मी आर्ट्सचा एखादा करिअर ऑप्शन घ्यायचा म्हटला, कॉमर्सचा घ्यायचा म्हटला तरी ओपन राहतो. बरोबर आहे, हे मान्य आहे मला. अरे पण समजा सायन्सला गेल्यानंतर तुम्हाला असे सगळे मिळून 1000 करिअर ऑप्शन्स मिळतात. तुम्हाला करिअर काहीतरी एकामध्ये करायचं ना. मग जर एक करिअर करायचं असेल तर ते मे बी तुमचं कॉमर्स मधून जाणार असेल, तर त्यासाठी सायन्सला कशाला जायला पाहिजे? म्हणजे सगळ्यांनीच त्यामुळे सरसकट सगळ्यांनी सायन्सच सिलेक्ट करा असं मी कधीही सांगणार नाही. पण तुम्ही कोणती स्ट्रीम जी काही सिलेक्ट कराल त्याच्या मागचं तुमचं रिझनिंग काय? हा, म्हणजे आम्हाला आयुष्यामध्ये अमुक अमुक शिकायला आणि करायला आवडेल, मग ती गोष्ट करण्यासाठी आम्हाला सायन्स लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला इंजिनियर व्हायचंय, आता इंजिनिअरिंगसाठी नॅचरली सायन्स स्ट्रीम घेणं आवश्यकच आहे. पण समजा मला सायकोलॉजीमध्ये काहीतरी करायचंय, मग मी सायन्स घेईल का? नाही. म्हणजे आपल्याला फायनली काय करायचं आहे हे प्रत्येकाला क्लिअर कट माहिती असणं आवश्यक आहे, आणि त्या बेसिसवरती आपण कोणती तरी स्ट्रीम ती सिलेक्ट करायची. खूप वेळा आपले मित्र काय करतात, आपला स्कूलमधला ग्रुप असेल ते काय करतात, याच्यावरती डिसिजन मुलं घेतात. किंवा सोशल प्रेशर पण असतात. एखादा मुलगा खूप इनबॉर्न खूप हुशार आहे, अगदी फर्स्ट पासून 9th 10th पर्यंत स्कूलमध्ये पहिला आलेला आहे. मग त्याला सगळेजण म्हणतात, अरे बाबा तू सायन्सला जा, सायन्समध्ये खूप ऑप्शन्स मिळतात, सायन्स चांगलं आहे. सायन्स चांगलंच आहे, त्याबद्दल मलाही काही म्हणायचं नाहीये. पण येस, तो मुलगा एखादी फॉरेन लँग्वेज घेऊन पण करिअर करतो. येस, माझ्या अनेक स्टुडंट्सनी केलेलं आहे. तो मुलगा कॉमर्सला जाऊन सीए किंवा असं काहीतरी वेगळं करू शकतो. मग त्यासाठी त्यांनी सायन्सला जायला पाहिजे असं काही नाही. म्हणजे केवळ चांगले मार्क म्हणून सोशल प्रेशरने आपण सायन्सला गेलो म्हणजे कोणती स्ट्रीम सिलेक्ट केली असं नाही करायचं. पेरेंट्सचं प्रेशर आता फार नसतं, आता पेरेंट्स पण प्रॅक्टिकल झालेत. ते म्हणतात, बाबा रे तुला काय पाहिजे ते कर, स्वतःच्या पायावर चांगला उभा राहशील, चांगले 4 पैसे कमवशील, असं कोणतंही करिअर सिलेक्ट केलं तरी आम्हाला प्रॉब्लेम नाही. म्हणजे 8-10 वर्षापूर्वी पेरेंट्स सांगतील ते मुलं करायची, पण आता मात्र जे मुलांना कन्व्हिनियंट आहे, मुलांना जे आवडतंय अशा गोष्टी पेरेंट्स ऍक्सेप्ट करतात. तेव्हा पेरेंट्सचं प्रेशर तर फार राहिलेलं नाहीये. नो डाऊट इन 10% केसेस स्टिल इट इज देअर.
पण ते 10% आहे. पूर्वी काय असायचं की 90% केसेसमध्ये पेरेंट्स सांगेल ते व्हायचं. आता ते पर्सेंटेज डेफिनेटली कमी झालेलं आहे. माझ्या दृष्टीने सर्वात मुलांचं त्यांची ओन इन्क्लिनेशन, त्यांची आवड, त्यांचं स्किल हे काय आहे त्याच्यावरती त्यांनी डिसिजन हा घ्यायला पाहिजे की आपण कोणती स्ट्रीम ही सिलेक्ट करायची आहे. तुमचं 10th स्टँडर्डचं पर्सेंटेज तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, आपल्या सगळ्यांनाच आता जो काही रिझल्ट डिक्लेअर होईल मे बी तो अप्रॉक्सिमेट 15 ऑगस्टच्या दरम्यान काहीतरी डिक्लेअर होईल. तो जे फायनल स्टेजला सगळं चाललेलं आहे, परंतु त्याच्यामधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम्स, ते सॉल्व्ह होऊन मॅक्सिमम 15 ऑगस्ट पर्यंत रिझल्ट आउट झालेला असेल आणि सगळ्यांना पर्सेंटेज खूप छान मिळणार आहे. पण आता तुम्हाला या परीक्षेमध्ये पर्सेंटेज खूप चांगलं मिळालं म्हणून तर तुम्ही तुमचं आयुष्य सक्सेसफुल होणार आहे का? तर आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य सक्सेसफुल व्हायला पाहिजे, म्हणजे भरपूर पैसे मिळायला पाहिजे, भरपूर नाव मिळायला पाहिजे, असं सगळ्यांनाच वाटतं. काही त्याच्यामध्ये चुकीचं अजिबात नाही. पण 10th ला पर्सेंटेज चांगलं आहे म्हणून आपलं आयुष्य सक्सेसफुल होणार असं अजिबात नाही. कारण तुम्हाला पण माहिती असेल, मी तर दरवर्षी हजारो एक्झाम्पल्स बघतो की ज्यांचं 10th पर्सेंटेज 90+, 95+ आहे, पण स्टील 11th ला किंवा नंतर ते काही फारसं करू शकले नाही. त्याबद्दल मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स शेअर करेल की जेव्हा मेरिट लिस्ट होती, आता मेरिटमध्ये पुण्यामध्ये पहिला आला, महाराष्ट्रामध्ये पहिला आला, ही काही भानगड नाहीये, पण एक 5-7 वर्षापूर्वी मेरिट लिस्ट क्लोज झाली. पण जेव्हा मेरिट लिस्ट होती तेव्हा मी एक 2 वर्ष 2003 2004 त्या 2 वर्षाच्या मेरिट लिस्टचा मी त्यावेळेला स्टडी केला होता म्हणजे जी मुलं मेरिटमध्ये आलेली होती आणि त्यातली मी पुण्यातली घेतली, कारण नगर आणि सोलापूर वगैरे पण त्यात होते, पण ती मुलं काही मी कन्सिडर केली नाही, कारण पुण्यातली मॅक्सिमम मुलं ही मला ओळखणारी होती. आपल्या क्लासचे पण स्टुडंट्स त्याच्यामध्ये होते. म्हणजे मी काय केलं की तुम्हाला 10th ला तुम्ही आता मेरिटमध्ये आलेला आहात, मग तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल झालात का, किंवा तुम्ही आफ्टर 10th तुम्ही काय सिलेक्ट केलं, त्याच्यामध्ये तुमचा स्कोर किती वगैरे, हे सगळं मी त्याचं एक 7-8-10 वर्ष मी त्या मुलांचे फॉलोअप घेत होतो आणि त्यांना काय काय सक्सेस मिळालं त्याचा मी थोडक्यात रिसर्च केला होता. त्यावर मी तुम्हाला सांगेन की मेरिटमध्ये आलेली मुलं सुद्धा, अगदी मेरिटमध्ये 5th-10th आलेली मुलं ही सुद्धा बँकेमध्ये किंवा इतर ठिकाणी साधं क्लेरिकल वर्क करत होते. त्यांनी काही असं खूप मोठं अचीव केलं असं काही नव्हतं. आणि ज्यांना 60-70च्या रेंजमध्ये पर्सेंटेज होते ते मात्र खूप मोठमोठ्या पोस्टवरती पण ते गेले. म्हणजे एक मुलगा तर मला माहिती आहे की त्याचं ओरिजिनल 10th स्टँडर्डचं पर्सेंटेज हे फक्त 78 होतं. आता 78 इज नथिंग. 90ला सुद्धा आम्ही म्हणतो की ठीक आहे, चलताय, 78 तर काहीच नाही, पण तरी तो मुलगा पण IAS झाला, ऍक्च्युअली IPS झाला तो, पण म्हणजे एवढ्या मोठ्या पोस्ट पर्यंत तो जाऊ शकला. म्हणजे त्याच्या 10th स्टँडर्डचं पर्सेंटेज कमी होतं म्हणून त्याची गाडी कुठे अडली का? नाही. म्हणजे आपलं पर्सेंटेज हे आपलं सक्सेस अश्युअर करतं असंही नाही. तेव्हा सगळ्यांना चांगले मार्क मिळणार आहेतच, पण एखाद्याला चुकून आपल्या त्याच्या एक्सपेक्टेशन पेक्षा कमी मार्क मिळाले तर काही घाबरायचं कारण नाही. ह्या पुढे तुम्ही काय करणार आहात ना, त्याच्या बेसवरती तुमचं करिअर हे जास्त डिसाइड होतं. कॉलेज लाईफ आता 11 पासून, आता हे वर्ष सगळं नाही जायचं, परंतु आय थिंक की फर्स्ट टर्म तर तुमची विदाउट कॉलेजेस जाईल, तोपर्यंत ऍडमिशन प्रोसेस होतील. तुम्हाला कदाचित माहिती असेल की लास्ट इयरच्या ऍडमिशन प्रोसेस, जी मुलं आता 12th ला जाणार आहे, तुम्ही 11th ला जाणार, जी मुलं आता 12th ला गेलेली आहेत म्हणजे त्यांचं जर कॉलेज झालंच नाही 11th तर 11th ची ऍडमिशन प्रोसेस मार्च-एप्रिल पर्यंत चाललेली होती. तुम्हाला पण माहिती आहे. तुमच्या बाबतीमध्ये एवढं वाईट परिस्थिती असणार नाही, पण मे बी आफ्टर दिवाळी तुमचं कॉलेज चालू होईल. परंतु कॉलेज जरी चालू आलं तरी ते एन्जॉयमेंटसाठी असतं असं नाही. नो डाऊट हे एज तुमचं असंच आहे की प्रत्येकाला वाटतं की मी एन्जॉय करायला पाहिजे यार, हे दिवस परत कुठे येणार आहे. करा ना, एन्जॉय करा, मी तुमच्या एन्जॉयमेंटच्या मध्ये नाहीये, पण नॉट ऍट द कॉस्ट ऑफ युअर स्टडीज अँड ऍट द कॉस्ट ऑफ युअर करिअर. कारण अभ्यास करायचे पण हेच दिवस आहेत आणि मजा करायचे पण हेच दिवस आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याचं कॉम्बिनेशन हे अचीव करता आलं पाहिजे, तरच तुम्ही सक्सेसफुल व्हाल. त्यामुळे नेहमी मी मुलांना असं म्हणतो की टुडे इट सेल्फ यू विल हॅव टू टेक वन डिसिजन. व्हॉट इज दॅट? 2 वर्ष म्हणजे 11-12, 2 वर्ष भरपूर अभ्यास, भरपूर कष्ट,
मग चांगल्या ठिकाणी ऍडमिशन वगैरे पुढचं सगळं छान होईल. ते 2 वर्ष भरपूर कष्ट करणार आणि आयुष्यभर मजा करणार. आणि एकदा ऍडमिशन मिळाल्यानंतर मग एवढे कष्ट कदाचित करायला लागत नाही, ही फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 2 वर्ष कष्ट आणि आयुष्यभर मजा, किंवा 2 वर्ष भरपूर मजा आणि आयुष्यभर कष्ट. चॉईस इज युअर्स. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवू शकता. मला खात्री आहे की तुम्ही म्हणाल की आम्ही 2 वर्ष भरपूर कष्ट करतो, पण आम्हाला लाईफ खूप एन्जॉय करायचं आहे, मजा करायची आहे, आणि ते कष्ट ह्या एजमध्ये तुम्ही करणं एक्सपेक्ट आहेच आहे. आर्ट साईडला हे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही BA ला स्पेशल सब्जेक्ट घेऊन थोडक्यात त्यामध्ये BA करू शकता. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन, MPhil असेल, PhD असेल, या सगळ्या सब्जेक्ट्स मधनं तुम्ही खूप भरपूर शिकू शकता आणि मग त्यातनं तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज येतात. आता आजच मला एक स्टुडंट भेटली होती, म्हणजे तिचे आई वडील भेटले होते मला, आणि त्यांनी मला विचारलं की सर, आमच्या मुलीला 11वी-12वी ती समजा सायन्स करेल किंवा आर्ट्स करेल, कुठ नाही करेल, पण 12वी नंतर तिला BSc इकॉनॉमिक्स करायचं. बघा, BSc इकॉनॉमिक्स आपल्याकडे नवीन कोर्स आलेला आहे, तो त्याबद्दलची माहिती त्यांना पाहिजे होती, ती मी दिली. पण सायन्स साईडला म्हणजे BSc डिग्री आपण सायन्स साईडची म्हणतो, पण BSc इकॉनॉमिक्स अजून 2 वर्षामध्ये BSc पॉलिटिकल सायन्स पण येईल. पण प्रत्येक सब्जेक्टचं सायन्स काय हे वेगळं असतं ना. म्हणजे फक्त फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो इज इक्वल टू सायन्स असं काही नाहीये. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टची सायंटिफिक इन्फॉर्मेशन ही आपल्याला मिळते जर आपण त्याच्यामधलं BSc डिग्री केली तर. आणि ती ज्या डिग्रीज आपल्याकडे आता नव्याने येत आहेत, ते तुम्ही आता अजून 2 वर्षानंतर तुम्ही फर्स्ट इयर कॉलेजला जाणार, म्हणजे FY ला जाणार तुम्ही, तोपर्यंत अशा भरपूर डिग्र्या आलेल्या असणार आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. आर्ट साईडला तुम्ही कोणती नॅशनल लँग्वेज, म्हणजे मे बी संस्कृत असेल, मराठी असेल, किंवा कोणती नॅशनल लँग्वेज, फॉरेन लँग्वेज, जर्मन, जॅपनीज, स्पॅनिश, कोणती फॉरेन लँग्वेज, त्याच्यामध्ये जर का तुम्ही करिअर केलं तर तुम्हाला ट्रान्सलेटर, इंटरप्रेटर, टीचिंग. मागच्या पण एका वेबिनारमध्ये मी एक्झाम्पल दिले होते की माझे 3 स्टुडंट्स आहेत, 3 मुली आहेत, त्यातल्या 2 जणी जर्मनीमध्ये आहेत, 1 जण जपानमध्ये आहे. त्या तिघींनी काय केलं, त्या तिघींपैकी 2घींनी BA करताना, म्हणजे ग्रॅज्युएशन करताना, त्यांनी एकीने हिस्ट्रीमध्ये केलं, एकीने पॉलिटिक्समध्ये केलं, आणि दुसरीनी जिओलॉजीमध्ये केलं. म्हणजे ग्रॅज्युएशनला स्पेशल सब्जेक्ट वेगळा, आणि मी सांगितल्याप्रमाणे बाहेरनं ग्रॅज्युएशन पर्यंत बाहेरनं त्यांनी जी कोणती फॉरेन लँग्वेज होती, म्हणजे मे बी जर्मन असेल, जॅपनीज असेल, त्याच्यात त्यांनी लेवल्स, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल, A1, A2 वगैरे जे काय असतात त्या लेवल्स त्यांनी बऱ्याच कंप्लीट केल्या. त्या फॉरेन लँग्वेजवरती पण त्यांची मास्टरी होती, आणि त्यांचा ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट होता त्याच्यावरती पण त्यांची मास्टरी होती. आणि असं 3 जणी फॉरेनमध्ये खूप चांगल्या वेल सेटल आहेत, खूप चांगला पगार आहे त्यांना, की जो IT मधल्या लोकांना, म्हणजे ज्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलंय त्यांना सुद्धा मिळत नाही, एवढ्या चांगल्या पगारावरती आज त्या मुली काम करतायत आणि खूप छान प्रकारचं लाईफ एन्जॉय करतायत. पण म्हणजे आर्ट्स मधनं पण आपल्याला असे ऑप्शन्स चांगले मिळू शकतात. तुम्ही आर्ट्सला जा किंवा कॉमर्सला जा, तुम्ही कुठेही गेलात तरी माझी तुम्हाला एक अशी सजेशन आहे की आफ्टर 12th तुमची घरची परिस्थिती किती चांगली असली तरी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही कुठेतरी पार्ट टाइम जॉब करा. तुम्हाला किती पैसे मिळतात ते माझ्यासाठी मटेरियल नाही. म्हणजे उलट तुम्ही एखाद्याकडे जॉब केला आणि तुम्हाला त्याला 4 पैसे द्यायला लागले तरी मला चालतील, पण पार्ट टाइम जॉब कुठेतरी करा. आज आपण झेरॉक्सच्या दुकानात जातो, 1 रुपया 2 रुपयाची झेरॉक्स काढतो, पण आपण तिथं झेरॉक्स काढणाऱ्या माणसाला कशी ट्रीटमेंट देतो. मग हे जर का मी झेरॉक्स काढून तुम्हाला देत असेल तर त्या ट्रीटमेंटची पण मला सवय लागते की अरे ते 1 आणि 2 रुपये मिळवण्यासाठी मला लोक कसं ट्रीट करतात ते कळू देत ना. तर पार्ट टाइम जॉब तुम्ही आर्ट्स कॉमर्स करत असताना करणं मला एक्सपेक्ट आहे. तो मे बी 2 तास असेल, 4 तास असेल, तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे. फॉरेन लँग्वेज कोणती तरी 11 पासून शिका. सगळ्यांनाच त्या फॉरेन लँग्वेजचा उपयोग होईल असं नाही, पण नॉलेज कधी वाया जात नाही. त्या फॉरेन लँग्वेज शिकायचे. आणि कम्प्युटर स्किल्स, आज तुम्हाला कल्पना असेल, कारण आता ICSE चे काही स्टुडंट्स असतील, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला बोर्डामध्ये मार्कांना
मार्कांसाठी तुम्हाला कम्प्युटर ऍप्लिकेशन एक सब्जेक्ट होता, त्याचे मार्क तुमच्या मार्कलिस्टमध्ये असणार आहे. पण त्यामध्ये तुम्ही काय शिकलात? जावा, सी प्लस प्लस वगैरे, HTML वगैरे तुम्ही शिकलात. आज म्हणजे ICSEच्या मुलांना नाही माहिती आहे, पण CBSE किंवा स्टेट बोर्डच्या मुलांना या गोष्टी माहिती आहेत का? नाही माहिती. पण मग त्या माहिती व्हायला पाहिजेत ना. मग शिका ना तुम्ही 11 पासून ते. म्हणजे मी असं म्हणेल की तुमचं ग्रॅज्युएशन आर्ट्स कॉमर्स मधलं होत असताना तुम्ही फॉरेन लँग्वेज आणि कम्प्युटर हे भरपूर जर का शिकत गेलात ना, तर तुमच्या स्वतःच्या प्लेसमेंटच्या जॉब अपॉर्च्युनिटीचे चान्सेस हे तुम्ही वाढवता. कॉमर्समध्ये पण हे सब्जेक्ट्स आहेत. या सगळ्या सब्जेक्ट्समध्ये परत तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, स्पेशलायझेशन करून तुम्ही पुढे जाऊ शकता. कॉमर्सला जाणारी मुलं त्यांना मेनली CA, चार्ट अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटन्सी किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. यातलं काहीतरी करायचं असतं म्हणून ते कॉमर्सला जातात, हरकत काही नाही. पण आज CFA, सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट, फायनान्शियल प्लॅनर किंवा स्टॉक एक्सचेंज मध्ये असेल, इतर ठिकाणी या कॉमर्सच्या मुलांना भरपूर अपॉर्च्युनिटीज मिळतात. त्यातनं आवडीचं काम करायला मिळतं, पैसेही भरपूर मिळतात. म्हणजे सगळ्यांनी CA करायला पाहिजे असं काही नाही. नो डाऊट CA खूपच छान डिग्री आहे. ती झाली तर स्वतःचा व्यवसाय म्हणा किंवा नोकरी म्हणा खूप छान आपल्याला करता येऊ शकते. पण स्टील इतरही चांगले ऑप्शन्स हे कॉमर्स म्हणून आपल्याला भरपूर अवेलेबल आहेत. BBA, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, कम्प्युटर ऍप्लिकेशन किंवा मॅनेजमेंट सायन्स, याच्यामध्ये आपण 3 वर्ष ग्रॅज्युएशन करून पुढे त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो. हे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स सगळी मुलं करू शकतात बरं का. IIM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MBA कोर्स आहे. 12वी नंतर तो सुरू होतो. त्याच्यासाठी सॅटची एक्झाम ही आपल्याला द्यायला लागते. थोडक्यात त्याची जी एंट्रन्स असते, CET असते, ती आपल्याला द्यायला लागते. पण ग्रॅज्युएशन नंतर एंट्री MBAला त्या IIM मध्ये खूप अवघड आहे. म्हणजे तुमच्या मार्कामध्ये 100% असेल, 100% मुलांना पण ऍडमिशन मिळेल का? गॅरंटी नाही. एवढी कॉम्पिटिशन टफ असते. पण मग त्या मानाने आफ्टर 12th त्यांची CET, त्याला सॅट म्हणतात, ती CET दिल्यानंतर तुम्ही ती जी एंट्री तुम्हाला मिळते ती डायरेक्ट MBAला ना. म्हणजे पहिले 3 वर्ष BBA आणि त्याला इन कंटिन्युएशन MBA. म्हणजे MBA साठी परत तुम्हाला ती जी एक्झाम असते, कॅटची एक्झाम म्हणतात, ती काही तुम्हाला द्यायची गरज पडत नाही. MPSC, UPSC सगळ्या प्रकारच्या ग्रॅज्युएशनला ते ओपन आहे. पण तुम्हाला मुद्दाम मी UPSCचा मागच्या वर्षीचा रिझल्ट हा शेअर करतो एक्झाम्पल मध्ये. समजा लास्ट इयरला UPSCला एक 10 मुलं सिलेक्ट झाली, म्हणजे फायनल सिलेक्शन बरं का. म्हणजे फक्त मेन पास झाले, प्रिलिम पास झाले, मेन पास झाले असं नाही. फायनल सिलेक्शन, इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन सगळं होऊन फायनल सिलेक्शनला समजा 10 मुलं सिलेक्ट झाली UPSCला या IAS ला वगैरे. त्या 10 पैकी 5 ते 6 मुलं ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची होती. एखादा दुसरा मुलगा हा आर्ट्सवाला होता, मे बी त्यांनी सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स वगैरे याच्यामध्ये कशात तरी त्यांनी डिग्री घेतलेली होती. मग बाकी एखादा दुसरा कॉमर्स किंवा प्युअर सायन्स वगैरे असे होते. म्हणजे यावरून तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड जर का तुमची असेल तर तुम्हाला UPSC सारख्या परीक्षांमध्ये सुद्धा चांगल्या अपॉर्च्युनिटीज या मिळू शकतात. या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये सुद्धा आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तिन्हीची मुलं जाऊ शकतात किंवा हे सुद्धा कोर्सेस सगळ्या प्रकारची मुलं आर्ट्स, सायन्स, कॉमर्सची सगळी मुलं करू शकतात. म्हणजे मॅनेजमेंट म्हटल्यानंतर फक्त कॉमर्सचीच मुलं असं अजिबात नाही, किंवा हॉटेल मॅनेजमेंटला पण फक्त सायन्सची मुलं वगैरे असं अजिबात नाहीये. आता ग्लोबलायझेशन झाल्यामुळे म्हणजे काय, सगळं जग हे एकच आहे आणि टेक्नॉलॉजिकल ज्या काही डेव्हलपमेंट झालेल्या आहेत त्याच्यामुळं आपल्याला अपॉर्च्युनिटीज, म्हणजे तुम्ही असं होऊ शकतं कोणाच्याही बाबतीमध्ये की एखादा मुलगा काम करतोय पुण्यामध्ये घरामध्ये बसून, पण काम कोणाचं करतो? मायक्रोसॉफ्टचं करतो, गुगलचं काम करतो. वर्क फ्रॉम होम असेल किंवा त्यांनी त्याचं ऑफिसच घरामध्ये थाटलेलं असेल. पगार त्याला कोण देतं? गुगल देतं. म्हणजे पगार मिळतो डॉलर्समध्ये आणि पगार कुठे घेतो? घरामध्ये बसून. थोडक्यात काय की टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट किंवा डेव्हलपमेंटमुळे सगळं जग हे एक जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला अपॉर्च्युनिटी ज्या आहेत
त्याचा विचार करताना फक्त मला पुण्यामध्ये जॉब मिळेल का, मला महाराष्ट्रात मिळेल का, मला भारतात मिळेल का, असा विचार आता आपण करायचा नाहीये. म्हणजे जगामध्ये मला कुठे कुठे अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा मला जे शिकायचं आहे ते जगामध्ये कुठे कुठे अवेलेबल आहे त्याचा विचार हा प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. फक्त बायोलॉजी आवडतं म्हणून मी मेडिकलला जाणार असं बरोबर नाही, कारण बायोलॉजी आवडणाऱ्या मुलांना बाकीचे पण खूप ऑप्शन्स अवेलेबल असतात. म्हणजे इथं मी थोडी लिस्ट दिलेली आहे, पण यापेक्षा सुद्धा भरपूर मोठी लिस्ट ही आणखीन तयार होऊ शकते. की यातल्या फक्त बऱ्याच डिग्रीज आहेत ना, म्हणजे ते मे बी इंजिनिअरिंग असेल किंवा BSc डिग्री असेल, तर त्या डिग्रीजला जर का तुमचं 11th-12th ला मॅथ्स असेल ना तर जास्त उपयोग होतो किंवा जास्त अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतात. तर मी बऱ्याच वेळा मुलांना ज्यांना मेडिकलला जायचं असं काही नाहीये पण आम्हाला बायो खूप आवडतं, मी त्यांना म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी मे बी तुम्हाला मॅथ्समध्ये 50-60 मिळाले तरी आय एम हॅपी, पण तुम्ही मी सांगतो म्हणून कृपया तुम्ही मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट ठेवा. पण तो जर का तुम्ही सोडून दिलात तर तुमच्या अपॉर्च्युनिटीज खूप कमी होतात. म्हणजे मॅथ्स असेल तर तुम्हाला 100 अपॉर्च्युनिटीज असतील तर तुम्ही मॅथ्स सोडलं तर त्या 20 वरती येतात. म्हणजे 80% तुमचे ऑप्शन्स कमी होतात. त्यामुळं आणि मी काय त्याच्यामध्ये मॅथ्स स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून मला 100 मार्क मिळवून द्या असं मी काय म्हणत नाहीये. मला पोटापाण्यापुरते 50-60 मार्क्स मिळाले तरी सफिशियंट आहे. पण मॅथ्स हा सब्जेक्ट तुमचा 12th ला जर का असेल तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी जास्त मिळतात. हे सुद्धा बायोशी रिलेटेड काही चांगले कोर्सेस आहेत. बायोटेक्नॉलॉजी मधलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन का बायोटेक इंजिनिअरिंग असं जर का मला मुलांनी विचारलं तर मी म्हणतो बाबा रे बायोटेक इंजिनिअरिंग हा त्या मानाने लवकर सेटलमेंट मिळवून देणारा ऑप्शन आहे. हा तुला जर का भरपूर वर्ष शिकायची तयारी असेल म्हणजे मे बी ग्रॅज्युएशनची 3 वर्ष, पोस्ट ग्रॅज्युएशनची 2 किंवा 3 वर्ष आणि त्याच्यानंतर आणखी पुढे 1-2-3 वर्ष, तर मग तू बायोटेकला जा, मग तुला अपॉर्च्युनिटीज मिळतील. पण 12वी नंतर 4 वर्षाचं बायोटेक इंजिनिअरिंग केल्यानंतर प्लेसमेंट जॉब अपॉर्च्युनिटीज लवकर मिळतात. आणि बायोमध्ये करिअर करायचं असेल तर त्यासाठी इन्स्टिट्यूट म्हणजे जिथनं तुम्ही करिअर करता ती युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट हे चांगलं असलं पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बँगलोर हैदराबादला असलेलं हे NIB नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायो इन्फॉर्मॅटिक्स खूप चांगलं आहे. जे तिथे तुम्ही ऍडमिशन घेतले की प्लेसमेंट तुमची डोळे दाखवून तुम्हाला आणि खूप चांगली म्हणजे इंजिनियर वगैरे लोकांपेक्षा जास्त चांगल्या पगाराची प्लेसमेंट आणि चांगल्या प्रकारचं काम हे या मुलांना मिळतं. पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पण काही चांगली कॉलेजेस आहेत. आपल्याकडे काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत म्हणजे आता पुण्यातलं मी सांगतो, तशा महाराष्ट्रामध्ये खूप आहेत, भारतात तर भरपूर आहेत. पण बऱ्याच IITs मध्ये पण बायोटेक किंवा म्हणजे बायोशी रिलेटेड कोर्सेस आहेत. किंवा आता पुण्यामध्ये MIT किंवा सिम्बायोसिस किंवा विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, मी सगळ्या युनिव्हर्सिटीची नावं घेते बरं का, म्हणजे सिम्बायोसिस कॉलेज नाही म्हणायचं मला सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी म्हणायची आहे. MIT मला युनिव्हर्सिटी म्हणायची आहे किंवा DY पाटील युनिव्हर्सिटी, भारती विद्यापीठ, या सगळ्यांच्याकडे या बायोशी रिलेटेड खूप चांगले चांगले कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि अशा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याचा फायदा असा की प्लेसमेंट आपल्याला नक्की तिथनं अवेलेबल होते. फार्मसी, ऍग्रिकल्चर हे सुद्धा चांगले ऑप्शन्स आहेत, ते बायोतनं जाऊ शकतात. म्हणजे BSc नर्सिंग, त्या नर्सिंगला पण नीटची एक्झाम लागते. 4 वर्षाचा कोर्स आहे 12वी सायन्स नंतर. सगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये नर्सिंगचे कोर्सेस असतात. म्हणजे पुण्यामध्ये BJ मेडिकलमध्ये पण आहे, भारतीय विद्यापीठात आहे, DY पाटील, सगळीकडे ते कोर्सेस असतात. आणि हे लक्षात ठेवा की आपल्याकडे नर्स म्हटल्यानंतर एवढा रिस्पेक्ट नाहीये, म्हणजे देतो आपण कारण आपलं पेशंट ऍडमिट असेल तर आपण त्यांना रिस्पेक्ट देतो. पण तसं नर्सिंग हा एक जॉब किंवा प्रोफेशन हा आपण थोडा कमी लेवलचा डॉक्टरपेक्षा समजतो. पण अब्रॉडमध्ये असं नाही. अब्रॉडमध्ये नर्सेसला, आणि नर्सेस म्हणजे फक्त फिमेल नाही तर मेल सुद्धा, तर मेल सुद्धा कोर्स करू शकतात. आणि त्या दोघांनाही, मेल फिमेल दोघांनाही बाहेर अब्रॉडला खूप अपॉर्च्युनिटी आहे, रिस्पेक्टही खूप मिळतो, पगारही खूप चांगला मिळतो. त्यामुळं ज्यांना हॉस्पिटलचं वातावरण आवडतं पण मार्क थोडे नीटला कमी आहेत आणि पैसे पण चांगले पाहिजे तर त्यांनी हा कोर्सचा विचार करायला नक्की हरकत नाही.
फार्मसीचा डिप्लोमा 3 वर्षाचा 12वी सायन्स नंतर डायरेक्ट ऍडमिशन तुम्हाला मिळू शकते. त्या 3 वर्षाचं 10वी नंतर तुम्ही करू शकता आणि 12वी सायन्स नंतर सेकंड इयरला ऍडमिशन तुम्हाला मिळेल. बी फार्म म्हणजे ग्रॅज्युएशन जर केलं तर 4 वर्षाचा कोर्स आहे 12वी नंतर, आणि सीईटीची जी एक्झाम होते आपल्या गव्हर्नमेंटची, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, तर त्या सीईटीच्या एक्झामच्या बेस स्कोअरवरती तुम्हाला ऍडमिशन ही मिळते. मागच्या वर्षीचा मी डेटा बघितला असेल, पेपरमध्ये बातम्या येतात त्यामध्ये, की इंजिनिअरिंगच्या जागा खूप शिल्लक राहिल्या, पण त्या मानाने फार्मसीच्या कमी शिल्लक होत्या. म्हणजे फार्मसीकडे जाणाऱ्या मुलं ही जास्त आता आहेत, भरपूर आहेत. म्हणजे फॉरेन्सिक सायन्स, त्याचं अट्रॅक्शन आपल्याला खूप असतं. मी नेहमी म्हणतो की आपण सीआयडी सिरियल सगळ्यांनी बघितलेली आहे. त्या सीआयडी मधला तो साळुंके, म्हणजे मी खरं तो साळुंके म्हणलं, खरं ते साळुंके म्हणायला पाहिजे, कारण रिस्पेक्टेबल जॉब आहे तो. पण ते जे करतात ते फॉरेन्सिक सायन्स. पण मग त्यांच्याकडे बघून मला पण त्या साळुंक्यासारखं काहीतरी व्हायचं. पण मी नक्की सांगेन की मी माझ्याकडे आता एवढे काउन्सिलिंग करून गेलेले हजारो मुले आहेत, शिकून तर भरपूर गेलेले, पण मी कोणाला हा कोर्स करू दिलेला नाही. अट्रॅक्शन असतं त्याबद्दलचं, पण मी नाही करून दिला. त्याचं कारण प्लेसमेंट्स. कारण गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळाला तर तुमच्या नॉलेजला जास्त महत्व, म्हणजे कारण तुम्ही जे काही सर्टिफिकेट देणार त्याला महत्व. पण कोर्टामध्ये गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेटच फक्त गृहीत धरलं जातं. प्रायव्हेट ज्या काही फर्म्स आहेत त्या प्रायव्हेट फर्म्स सर्टिफिकेट हे कोर्टामध्ये चालत नाही, आणि त्यामुळं गव्हर्नमेंटमध्ये जॉब किती असणार आहेत असे. म्हणून हा कोर्स मी फार कोणाला करून देत नाही. ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्स, हे पण शब्द मोठमोठे आहेत, पण ज्यांना फिजिक्स खरं मनापासून आवडतं तर त्यांनी या कोर्सेसचा ग्रॅज्युएशन पर्यंत फिजिक्स आणि त्याच्यानंतर स्पेशलायझेशन या विषयांमध्ये करता येतं. पुण्यामध्ये पण एक 2-3 ठिकाणी त्याचे ऑप्शन्स तुम्हाला फर्ग्युसन मध्ये आहे, सिम्बायोसिस मध्ये ते ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतील. हॉर्टिकल्चर म्हणजे मला ऍग्रिकल्चर म्हणायचं इन जनरल. ज्यांना ऍग्रिकल्चर किंवा आता ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे नवीन नवीन शब्द आहेत, ज्यांना शेतीची आवड आहे त्यांनी त्यामध्ये पडायला, त्याचा विचार करायला हरकत नाही. 12वी नंतर सीईटी दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी बीएससी किंवा एमएससी ऍग्रिकल्चर किंवा आता ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा पण प्रकार निघालेला आहे, तर त्याला पण ऍडमिशन तुम्हाला या सीईटीच्या माध्यमातून मिळू शकते. एनडीएला जायचं असेल, वर्षातून 2 वेळा परीक्षा होते. 12वीला फिजिक्स आणि मॅथ्स असेल तर तुम्ही एनडीएला जाऊ शकता. एनडीएची ऍडमिशन जी आहे खूप टफ आहे. म्हणजे बघा, साधारण 4 लाख मुलं बसतात. 4 लाख मुलं बसतात, त्यातली एक, मी राऊंड फिगर मध्ये बोलतोय सगळं, 4000 मुलं फक्त रिटर्न एक्झाम पास होतात. 4 लाख मुलं रिटर्न एक्झाम देणार, त्यातली 4000 मुलं ही रिटर्न एक्झाम पास होणार. आणि ते 4000 मुलं जी रिटर्न एक्झाम पास होतील त्यांचे मग ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू, फिजिकल, त्यांचे टेस्ट, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यापैकी हार्डली सिलेक्ट होणार 300 किंवा 400 मुलं. म्हणजे 4 लाख, 4000 आणि 400, हे सगळं राऊंड फिगर मध्ये बोललोय. म्हणजे चान्सेस सिलेक्शनचे किती कमी असतात बघा. म्हणून मी सांगतो की तुम्ही फक्त एनडीए हरकत नाही, सिलेक्शन झालं तर खूपच चांगलं, परंतु त्याच्याबरोबर दुसरा काहीतरी चांगला ऑप्शन हा आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. हे नवीन शब्द आहेत सगळे, आणि या सगळ्यामधलं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन वगैरे, या सगळ्यामधलं बीएससी एआय, बीएससी डीएस, डेटा सायन्स, असे कोर्सेस आता आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याला डिमांडही खूप आहे, त्याला प्लेसमेंट पण चांगली मिळते आहे. म्हणजे सगळ्यांनीच इंजिनिअरिंग करायला पाहिजे का, तर नाही. पण हा मार्ग सायन्स साईड म्हणून जातो. म्हणजे सायन्स जर का तुमचं 11वी-12वी सायन्स विथ फिजिक्स आणि मॅथ्स, बायोची काही गरज नाही, पण झालेलं असेल तर तुम्ही विदाऊट इंजिनिअरिंग हे कोर्सेस करून म्हणजे डिग्री, आणि ती परत मगाशी मी म्हणलं तसंच चांगल्या विद्यापीठाची, म्हणजे MIT किंवा मी भारतीय विद्यापीठ DY पाटील किंवा सिम्बायोसिस म्हणलं, अशा चांगल्या युनिव्हर्सिटीमधनं याच्याशी रिलेटेड तुम्ही बीएससी डिग्री घेतली, म्हणजे बीएससी एआय, बीएससी डीएस, अशी ती डिग्री असते. आणि त्या डिग्री जर का तुम्ही घेतल्या तर तुम्हाला प्लेसमेंट्स पण त्यांच्याकडनं खूप चांगल्या प्रमाणात मिळू शकतात. या एक्झाम्स गव्हर्नमेंटच्या आहेत. फक्त आता गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती एक डिसिजन घेतलाय की नॅशनल लेवलला एक रिक्रुटमेंट एजन्सी, NRA, नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी, ही त्यांनी, एक मिनिट मला चार्जर लोक करायचं कसा, इकडनं लागतो.
त्या NRAच्या ती रिक्रुटमेंट एजन्सी जी म्हटली की ते ह्या सगळ्यासाठी जे परीक्षा ते घेणार. पूर्वी कसं असायचं, रेल्वेची परीक्षा वेगळी, LIC ची वेगळी, बँकेची परीक्षा वेगळी. आता असं होणार नाही. तर परीक्षा आपल्याला एकच द्यायची आणि ती म्हणजे त्या NRAची. की पुढच्या वर्षीपासून त्या एक्झाम चालू होतील, पण मग त्या एक्झामच्या मधनं तुम्ही इथं कुठेही जॉब तुम्हाला लागू शकतो. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की ग्रॅज्युएट्स बिफोर ग्रॅज्युएशन, म्हणजे 12वी नंतर हा एक्झाम द्यायच्या ना, काय चुकून झालं सिलेक्शन, ठीक आहे, मला मोठं कुठे कुणीतरी व्हायचंय, पण सुरुवातीला तुमचं सिलेक्शन हे समजा बँकेमध्ये क्लार्क म्हणून झालं. ग्रॅज्युएशन करता करता नोकरी करा, थोडा एक्सपिरियन्स घ्या, आणि मग ग्रॅज्युएशन नंतर जिथं नोकरीला कराल, म्हणजे समजा LIC मध्ये, बँकेमध्ये, तिथल्या डिपार्टमेंटल एक्झाम देऊन पुढे तुम्ही प्रोग्रेस करा ना. कारण गव्हर्नमेंटच्या किंवा ह्या प्रकारच्या नोकऱ्या मिळणं ही सोपी गोष्ट नाही. IIM बद्दल मी मगाशी सांगितलं की पूर्वी ग्रॅज्युएशन नंतर ऍडमिशन होत्या, पण आता 12वी नंतर ऍडमिशन या SATच्या एक्झामच्या माध्यमातून ही मिळू शकते, आणि त्यासाठी 5 इयरचा इंटिग्रेटेड कोर्स हा त्यांचा असतो. मरीन इंजिनिअरिंग हा पण एक चांगला ऑप्शन आहे. 12वी सायन्स नंतर फिजिक्स मॅथ्स कंपल्सरी. पुण्यामध्ये बरं, इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी हे चेन्नई, मुंबई, विशाखापट्टणम, कलकत्ता, कोचीन इथं ते आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. फी खूप कमी असते, तिथं कंपल्सरी राहायला लागतं. बोटीवरचं पण आपल्याला ते सगळं शिक्षण देतात, आणि जॉब इमिजिएट मिळतो. म्हणजे प्लेसमेंट ही 100% तुम्हाला इथनं केलं तर मिळते. पुण्यामध्ये पण 2 चांगली कॉलेजेस आहेत. तळेगावला एक तोलानी म्हणून कॉलेज आहे, आणि लोणी काळभोरला MITचं मॅनेट म्हणून कॉलेज आहे. तिथनं पण तुम्ही मरीन इंजिनिअरिंग करू शकता. ज्यांना मरीन इंजिनिअरिंग करायचं आहे, पण मरीन इंजिनिअरिंग प्लस आर्किटेक्चरची पण आवड आहे. थोडक्यात काय तर शिप तयार करायचं, जसं घर बांधायचं म्हणतो तसं शिप बांधायचं, ते नेव्हल आर्किटेक्चर. त्याला पगारही भरपूर मिळतो, त्याला डिमांड खूप आहे. फक्त जास्त वर्ष शिकायची तयारी करायला पाहिजे. हॉटेल मॅनेजमेंट बद्दल मी मगाशी बोललोय. पुण्यामध्ये टोटल महाराष्ट्रात 6 कॅम्पस आहेत स्टेट गव्हर्नमेंटचे, त्यातला पुण्यामध्ये कॅम्पस आहे. मगाशी मी म्हटलं की फक्त शेफ होण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट करायचं असं काही नाही. ट्रॅव्हल टुरिझम, ऍडमिनिस्ट्रेशन किंवा कुकिंग, अशा इथं तर मी 3च दिल्या आहेत, पण अशा 7-8 वेगळ्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये स्पेशलायझेशन तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करताना करू शकता, आणि त्याच्यामध्ये PhD पर्यंत शिक्षण ते तुमचं होऊ शकतं. आणि जर का चांगलं चांगल्या कॉलेजमधनं तुम्ही शिकलेला असाल तर तुम्हाला 5 स्टार 7 स्टार किंवा खूप चांगल्या हॉटेल, म्हणजे नॉट ओनली फ्रॉम महाराष्ट्र और इंडिया, तुम्हाला अब्रॉडच्या पण हॉटेलमध्ये काम करण्याची अपॉर्च्युनिटीज ते मिळू शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, आपण फॅशन TV किंवा ते चॅनल्स बघतो, तर त्या चॅनल्सवरती आपण जे बघतो त्यापेक्षा खूप वेगळं असतं. ते शिकण्यासाठीची इन्स्टिट्यूट्स वेगळी असतात. ती गव्हर्नमेंटची आहेत, प्रायव्हेटमध्ये पण आहेत, पण गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूटमध्ये अगेन महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटमध्ये फिया खूप कमी, प्लेसमेंट खूप चांगल्या, आणि खूप मोठमोठ्या ठिकाणी काम करण्याची संधी ही मिळते. प्रोजेक्ट सुद्धा आपल्याला चांगल्या एखाद्या फॅशन डिझायनरकडे करायला मिळतात. ISI, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, ज्यांना मॅथ्स किंवा स्टॅट्स आवडतं तर ती मुलं हे इन्स्टिट्यूट सिलेक्ट करतात. IIIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्या ऍडमिशन ह्या JEE मेन्सच्या मार्कांच्या बेसवरती होतात. आता सध्या 5 IIIT जास्त झाल्यात, आता 8 झाल्यात. 8 IIITs आहेत, त्याच्यामध्ये 3 ब्रँचेस असतात फक्त, म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा टेलिकॉम इंजिनिअरिंग, अशा 3च ब्रँचेस तिथे असतात. म्हणजे तिथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण आहे, सिव्हिल पण आहे, असं काही IIIT मध्ये नसतं. पुण्यामध्ये पण झालंय, पण आता ते खूप डेव्हलपिंग स्टेजला आहे. IIS, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, याचे ऍडमिशन पण JEE मेनच्या मार्कांच्या बेसवरती होते. हे IIS जे आहे ते बँगलोरला आहे. त्यांच्याकडं अंडर ग्रॅज्युएट लेवलला BS आणि MS, BS हा थोडक्यात आपण BSc आणि MSc म्हणतो ना, त्याची वेगळी नाव आहे, BS आणि MS. फक्त त्याला टेक्नॉलॉजिकची जोड आहे, म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही BTech डिग्री पण घेऊ शकता किंवा साधं BSc
आणि MSc हे करू शकता. ही BS MS ही जी नावं आहेत ना, ती खरं अब्रॉडकडनं आपल्याकडे आली. तुम्हाला माहिती असेल तुमच्या परिचयातले खूप जण हे अमेरिकेला जातात शिकायला किंवा कॅनडा वगैरे तिकडे कुठे तरी राहतात. पण ते म्हणतात मी MS करायला चाललो, म्हणजे मास्टर्स करायला चाललो. पण मग त्यांची ती नाव आहे ती आता आपल्याकडे इकडं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किंवा इतर प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ती नावं वापरायला सुरुवात केली त्यांनी, ज्यांना इंडिपेंडन्स मिळालेला आहे अशी जी काही कॉलेजेस आहेत, ऑटोनॉमस कॉलेजेस म्हणजे, तर ती कॉलेजेस मग त्यांच्या डिग्रीला BS म्हणतात, MS म्हणतात, BTech म्हणतात. म्हणजे आपल्याला काहीतरी ते वेगळं वाटतं, पण असं काही खूप वेगळं असं काही नाही. त्यांच्याकडचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस म्हणजे बेसिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून BS MS आणि BTech असं एकत्र कॉम्बिनेशन करून पण तिथे आपल्याला शिकता येतं. आईस्ट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आपल्या सगळ्यांना इस्रो माहिती आहे. इस्रो म्हणजे आपल्या इंडियामध्ये जे स्पेस शटल अंतराळयान जे काही वरती आकाशात सोडतात त्या वेळा ग्रहांवरती जातात सॅटेलाइट सगळे, तर ते कोण सोडतं तर इस्रो. म्हणजे असं म्हणा की आईस्ट ही संस्था आहे आणि त्या संस्थेचं इस्रो हा एक पार्ट आहे. सॉरी, मला वेगळं म्हणायचं होतं की इस्रोचं म्हणजे इस्रोमध्ये जी लोक काम करायला लागतात तर ती लोक कुठनं मिळतात तर त्या आईस्ट मधनं. म्हणजे आईस्ट हे कॉलेज आहे आणि इस्रो ही संस्था, म्हणजे त्या संस्थेला मुलं कोण देतं, चांगली मुलं सिलेक्ट करून, तरी आईस्ट जे आहे ज्यांना स्पेस सायन्स किंवा याच्यामध्ये शटल अंतराळयान वगैरे याच्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट असतो, सॅटेलाइट वगैरे, तर ती मुलं हे सिलेक्ट करतात. तिथे काही फार ब्रँचेस नाहीत. एव्हिएशन इंजिनिअरिंग, एरोस्पेस किंवा फिजिकल सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये तिथं आपण ग्रॅज्युएशन करू शकतो. पण तिथलं फिजिक्स मधलं ग्रॅज्युएशन हे सुद्धा आपल्याला इस्रोमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असतं. ज्या मुलांनी गव्हर्नमेंट ऑलिम्पियाड 9 to 12 मध्ये कधी रिजनल किंवा नॅशनल लेवलचं क्रॅक केलेलं आहे त्यांना डायरेक्ट ऍडमिशन तिकडं मिळते. किंवा ज्यांनी KVPY 11 to SY मध्ये कधी पण क्रॅक केलेली असेल, किशोर विज्ञान प्रोत्साहन योजना, ही वेगळी एक्झाम असते. ती 11वी पासून तुम्ही कधी देऊ शकता. 11वीच्या साधारण नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होते. मागच्या वर्षी उशिरा झाली या लॉकडाऊन वगैरे भानगडीमुळे, जानेवारीमध्ये झाली एक्झाम ती. पण 11वीला एकदा, 12वीला एकदा अशी तुम्ही वेगवेगळी एक्झाम ती देऊ शकता. म्हणजे तुम्ही एकदा KVPY क्रॅक केलं ना की तुम्हाला इस्रोमध्ये डायरेक्ट ऍडमिशन ही मिळते, कारण त्यांच्यासाठी वेगळा कोटा हा रिझर्व असतो. तिथे ऍडमिशन मिळाली की तुम्हाला प्लेसमेंट लगेच मिळते, कारण तुम्हाला इस्रोमध्ये ते नॅचरली घेतात आणि इस्रोमध्ये तुम्हाला 5 वर्षाचा बॉन्ड असतो काम करण्यासाठी. पण ते 5 वर्षाचा बॉन्ड हा कंप्लीट केल्यानंतर बरीच मुलं ही तिकडनं इस्रोमधनं नासामध्ये जातात, कारण नासा त्यांना घेतं. त्यामुळे तुम्हाला जर का टिपिकली त्यात जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही. त्याच्या ऍडमिशन ह्या ऍडव्हान्सच्या बेसवरती होतात, JEE ऍडव्हान्सच्या बेसवरती होतात. फक्त इस्रोमध्ये म्हणजे त्या आईसमध्ये जर का शिकायचं असेल तर शिकताना आपल्याला गव्हर्नमेंटचा एक बॉन्ड हा लिहून द्यायला लागतो. त्यामुळे 5 वर्ष तुमच्याकडं कंपल्सरी नोकरी करू का, कारण तुमच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च, राहणं खाणं हॉस्टेल सगळं सगळं तुम्हाला पूर्ण फ्री असतं. म्हणजे गव्हर्नमेंट तुमच्यावरती लाखो रुपये खर्च करतं, म्हणून गव्हर्नमेंटनी तुम्हाला जर का एवढं शिकवलेलं आहे तर त्याचा गव्हर्नमेंटला फायदा व्हायला पाहिजे. त्यासाठी 5 वर्षाचा बॉन्ड हा तुमच्याकडनं लिहून घेतात. पण तो बॉन्ड म्हणजे तुम्हाला काही 5 वर्ष फुकट तिथं काम करायला लागतं असंही काही नाही, पगार पण त्याचा मिळतो, फक्त त्याला स्कॉलरशिप म्हणतात. ज्यांना केमिस्ट्रीची आवड आहे त्यांच्यासाठी मुंबईला असलेलं इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ICT म्हणतात त्याला, खूप चांगली संस्था आहे. त्याच्या ऍडमिशन JEE मेन आणि आपली CET दोन्हीचा कोटा ठरलेला असतो. बिट्स, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्यांचे पिलानी, गोवा, हैदराबाद, दुबई या सगळ्या ठिकाणी कॅम्पस आहेत. त्यांच्याकडे इंजिनिअरिंग आहे, बाकी पण आणखी भरपूर काय काय असतं त्यांच्याकडं. त्याच्या ऍडमिशन त्यांची बिट सॅट म्हणजे बिट्स या संस्थेची सॅट एक्झाम, स्कॉलॅस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट, आपण जर CET म्हणतो तसेच सॅट म्हणतात ते. मग त्या इतकी एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला ड्युअल डिग्रीसाठी, ड्युअल डिग्री म्हणजे काय, तुम्ही प्युअर सायन्स म्हणजे एक्झाम्पल की BSc सायन्स, BSc फिजिक्स पण शिकता आणि इंजिनिअरिंग पण शिकता, असं एकत्र डिग्री ही त्यांच्याकडं मिळते. इंटिग्रेटेड पण त्यांच्याकडे आहे. VIT वेल्लोर
तर VIT म्हटल्यानंतर आपल्या पुण्यातलं VIT नाही, वेल्लोरचं नॅशनल लेवलचं खूप चांगलं इन्स्टिट्यूट आहे, ते युनिव्हर्सिटी आहे रादर. पण त्यांच्याकडे ती युनिव्हर्सिटी म्हटल्यानंतर आर्ट्स सायन्स कॉमर्स सगळंच आहे तिकडं. म्हणजे VIT म्हणजे फक्त इंजिनिअरिंग असं काही नाही. ज्यांना आर्किटेक्चर मध्ये इंटरेस्ट आहे त्यांना सायन्स साईड आणि मॅथ्स हे आवश्यक आहे. सायन्सला स्कोर जास्त होतो म्हणून मुलं सायन्स साईडला येतात. खरं तर आर्किटेक्चरला मॅथ्स लागतो. तुम्ही आर्ट्स कॉमर्स कुठेही केलं तरी चालतं, पण मॅथ्स कंपल्सरी आहे. पण आर्ट्स कॉमर्सला त्या मानाने स्कोरिंग कमी होतं, पण तुमचा 12वीचा जो स्कोर आहे तो स्कोर आणि नाटाचा स्कोर हा दोन्ही इक्वली कन्सिडर केला जातो. त्यामुळे तो दोन्ही 100 म्हणजे 200 मार्कांच्या बेसवरती तुम्हाला रँक मिळते आणि तुमची ऍडमिशन होते. त्यामुळे सायन्सला स्कोर जास्त होत असल्यामुळे आर्किटेक्चरला सायन्स लागतं असं तुम्ही गृहीत धरा. पण जेई मेनचा पेपर 2 जो असेल त्याच्या बेसवरती पण तुमची आर्किटेक्चरला ऍडमिशन होते. पण आर्किटेक्चरला ऍडमिशन मिळण्यासाठी तुम्हाला म्हणजे आर्किटेक्चर तुम्ही चांगल्या इन्स्टिट्यूटमधून केलेलं असणं आवश्यक आहे. कुठनंही केलं तर तुम्हाला प्लेसमेंट किंवा चांगला जॉब मिळेल असं काही नाही. आता हे खूप चांगलं आहे, SPA म्हणतात त्याला, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, दिल्लीला आहे, भोपाळ विजयवाडा आहे. खूप चांगलं म्हणजे तिथं तुम्हाला जे काही प्रोजेक्ट करायला मिळतात, जो काही एक्सपिरियन्स मिळतो ते खूप चांगलं आहे. त्यामुळे ती मुलं त्यांना पुढं खूप मोठमोठ्या आर्किटेक्चरच्या फर्ममध्ये किंवा बिल्डर लोक सुद्धा त्यांना घेतात. आर्किटेक्चरचा एक प्रॉब्लेम, बरं आर्किटेक्चर हे NITs मध्ये पण असतं आणि BITS मध्ये पण असतं बरं का. म्हणजे आर्किटेक्चर फक्त काही ठराविक कॉलेजेसमध्ये असं नाही. जे NIT हे आपल्याला मेनली टेक्निकल किंवा इंजिनिअरिंगसाठी माहिती आहे, पण तिथं सुद्धा आर्किटेक्चर असते. आर्किटेक्चरची ऍडमिशन महाराष्ट्रातली नाटाच्या स्कोरवरती होते. आर्किटेक्चरला फक्त प्लेसमेंट काही फार चांगल्या मिळत नाही, पण ज्यांनी आर्किटेक्चरचा कोर्स कम्प्लीट केलेला आहे तर त्यांना जॉब मिळणार कुठं, एकतर बिल्डर लोकांच्याकडं किंवा ज्या आर्किटेक्चरच्या फर्म्स आहेत त्यांच्याकडं. पण ह्या दोन्हीकडे त्या मानाने म्हणजे इंजिनियर लोकांना मिळणारा जो काही पे स्केल सॅलरी असते तर त्या मानाने त्यांना कमी मिळते. पण ज्यांना खरंच आर्किटेक्चर त्या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांचं ड्रॉइंग सेन्स चांगला आहे, आता ड्रॉइंग तर हाताने काढायची वेळ कमी येते, आपण कॉम्प्युटरवरतीच काढतो, पण तरी म्हणून मी ड्रॉइंग सेन्स हा शब्द वापरला. ते त्याचा ऍप्टिट्यूड चांगला आहे असं जर का असेल ना तर त्याने आर्किटेक्चरला नक्की जावं. म्हणजे मे बी सुरुवातीला थोडी वर्ष नोकरी केली आणि नंतर स्वतःचं काहीतरी सुरू केलं तर मग त्याला अनलिमिटेड स्कोप हा मिळतो. मेडिकलसाठी नीटची एक्झाम आहे. मेडिकलसाठी AFMC, एम्स, आता 13 एम्स आहेत. आता ह्या 2 वर्षामध्ये झालेली 13 एम्स आता आहेत टोटल. पण या सगळ्यांसाठी AFMC असेल, एम्स असतील किंवा जिपमर असेल, या सगळ्यांसाठी नीटचीच परीक्षा आहे. ते स्वतः कुणीही वेगवेगळी परीक्षा घेत नाही. त्यांची ऍडमिशन प्रोसेस ही फक्त कदाचित वेगळी असेल. आता एम्सची वेगळी नाही, AFMC ची ऍडमिशन प्रोसेस फक्त वेगळी आहे. पण ऍडमिशन प्रोसेस वेगळी असली तरी ऍडमिशन मिळते कोणत्या स्कोरवरती, तर नीटच्या स्कोरवरती AFMC ला पण ऍडमिशन मिळणार. संपूर्ण भारतामध्ये आता 1 लाखापेक्षा जास्त सीट्स आहेत. आता ह्या सीट्स म्हणजे कोणत्या, तर MBBS बरं का. हा तुम्ही त्याच्यामध्ये BMS असेल, BHMS असेल म्हणजे आयुर्वेद, होमिओपॅथी वगैरे ऍड केलं तर त्या सीट्स भरपूर होतील. डॉक्टर म्हणजे फक्त MBBS, होमिओपॅथी, आयुर्वेदिक नाही तर युनानी, पॅरामेडिकल, डेंटल हे सगळे नीटच्या एक्झाम मधनं, नीटच्या एक्झामच्या स्कोर मधनं या सीट्स फिलअप होतात. व्हेटरनरी सायन्स ज्याला आपण जनावरांचं डॉक्टर वगैरे म्हणतो तर ते सुद्धा नीटच्या स्कोरवरतीच त्या ऍडमिशन्स होतात. त्याची महाराष्ट्रामध्ये 5 कॉलेजेस आहेत तिथे ऍडमिशन्स होतात. इंजिनिअरिंग हा नॅचरली फेवरेट चॉईस सगळ्यांचा असतो. साधं एक्झाम्पल बघा की महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मेडिकलच्या सीट्स किती MBBS मॅक्सिमम यावर्षी सगळ्या वाढणार आहेत त्या गृहीत धरून नॉट मोर दॅन 8,000, 8,000 सीट्स. आणि इंजिनिअरिंगच्या सीट्स किती, अप्रॉक्सिमेटली 1,60,000. म्हणजे मेडिकलच्या 8,000 सीट्स कुठं MBBS आणि इंजिनिअरिंगच्या 1,60,000 कम्पेअरच होऊ शकत नाही. जी त्यातल्या मी म्हणतो ठीक आहे मेडिकलची एकही सीट वेकंट राहत नाही, पण इंजिनिअरिंगच्या समजा एक 25,000 सीट शिल्लक राहिल्या तरी जेवढ्या फिलअप होतात त्या सुद्धा मेडिकलपेक्षा खूप जास्त आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग हा नॅचरली मुलांचा फेवरेट चॉईस, मुलांचा म्हणजे आता मुली सुद्धा बरं का,
म्हणजे फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल इंजिनिअरिंगला एक 4-5 वर्षापर्यंत मुलींच्या जागा वेकंट राहायच्या. आता असं अजिबात होत नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जाणाऱ्या सुद्धा मुलींची संख्या भरपूर असते. इंजिनिअरिंग मध्ये IIT बेस्ट ऑप्शन आहेच आहे, प्रश्नच नाही. IIT मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्यांच्यामध्ये बीटेक असतं, म्हणजे ग्रॅज्युएशन डिग्री. आपल्याकडे BE म्हणतात, तिकडे बीटेक म्हणतात. किंवा MSc इंटिग्रेटेड म्हणजे ड्युअल डिग्री. म्हणजे काय, तर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे एकत्र ऍडमिशन एकदमच घ्यायची. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला परत वेगळी ऍडमिशन असं नाही. असंही IIT मध्ये होऊ शकतं. 90% वर मार्क मिळाले की प्रत्येक मुलाला वाटतं की आपण IIT करावं. पण माझं ऑब्झर्वेशन असं म्हणजे काउन्सिलिंग मधलं की IIT बऱ्याच जणांना फक्त एक क्रेज असते. येस, काय करतोय, IIT करतोय, म्हणजे तो JEE प्रिपरेशन करतो. म्हणजे 2 वर्ष JEE जी काही प्रिपरेशन करणार 11th-12thला, तेव्हा तो मुलगा असा काही स्वतःला मिरवतो किंवा असं प्रिटेंड करतो की येस मी IIT क्रॅक केलेलीच आहे, की IIT म्हणजे एकदम फालतू आहे. पण असं नाही. म्हणजे IIT बऱ्याच मुलांच्या पेरेंट्स बाबतीमध्ये ती फक्त क्रेज आहे असंच आम्हाला वाटतं. पण त्यासाठी ओरिजिनल मुलाची ती कॅपॅसिटी असली पाहिजे की तेवढ्या अवघड एक्झाम्सला तो सक्सेसफुली फेस करेल. म्हणजे आम्ही आता त्याचं कोचिंग घेतो, आम्ही क्लास घेतो, पण तरी मी म्हणतो की आपण जसं घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, त्याला पाणी पाजू शकत नाही. म्हणजे आम्ही शिकवताना मुलांची खूप तयारी करून घेतो, पण शेवटी जाऊन तिथल्या 3 तासामध्ये मुलांनी काय करायचं हे जरी आम्ही 10 वेळा त्याला सांगितलेलं असलं तरी तो तिथे गेल्यावरती काय करणार आहे, कांट प्रेडिक्ट. 90% पेक्षा जास्त मार्क मिळाले तर मी नेहमी मुलांना म्हणतो की तुम्हाला ठीक आहे मार्क चांगले आहेत, पण जेवढे मार्क आहेत तेवढं नॉलेज आहे का, असं म्हटल्यावर मुलं शांत बसतात. म्हणजे तुम्हाला जेवढे मार्क 10thला आहेत तेवढं नॉलेज कॅरी करून तुम्ही पुढे 11th-12thला जाणार असाल. नाहीतर हे कळलं नाही, ते कळलं नाही, हे ऑप्शनला टाकलं होतं, हे काही नीट येत नाही, पण तरी मार्क मात्र 90 आहेत बरं का. कारण मला माहिती आहे, म्हणजे मीच तुम्हाला सांगितलं असणार आहे की टेक्निक प्रमाणे अभ्यास कसा करायचा आणि टेक्निक प्रमाणे पेपर कसा लिहायचा, हे जर तुम्ही 10thला तुम्हाला कोणी सांगितलं आणि तुम्ही त्याप्रमाणे केलं तर मार्क मिळतात. म्हणजे माझ्या दृष्टीने 10thला चांगले मार्क मिळवणं इज नॉट अ बिग डील, सोपं काम आहे. पण ते पुढे कंटिन्यू करणं ही मात्र अवघड गोष्ट आहे. पण एक मात्र एक्सपिरियन्स आहे, आता 4th आणि 7th नाही तर 5th आणि 8th, 5वी आणि 8वीला जी काय स्कॉलरशिप एक्झाम आहे ती एक्झाम ज्यांनी क्रॅक केलेली आहे ना, तर त्यांना मात्र IIT क्रॅक करण्याचे चान्सेस त्यांचे भरपूर असतात. कारण ती मुलं त्यांच्या 5th स्टँडर्ड पासून त्या टाईपच्या एक्झाम्स द्यायची त्यांना सवय लागलेली असते. म्हणून सध्या इंडियामध्ये 23 IITs आहेत, त्याच्यामध्ये 11,200 एवढ्या सीट्स आहेत. लास्ट इयरला पुण्यामधनं JEE मेनला 7,000 स्टुडंट्स अप्रॉक्सिमेटली बसले होते. मी राऊंड फिगर मध्ये सगळं सांगतोय. त्यातल्या 670 स्टुडंट्सनी ऍडव्हान्सला पुढे गेली, म्हणजे मेन्स मधनं ऍडव्हान्सला गेली. पण जी मुलं बसतात त्या सगळ्यांना ऍडव्हान्सला बसायला परवानगी नसते. टॉपच्या 1.5-2 लाख मुलांना ते सिलेक्ट करतात. म्हणजे ती जी सिलेक्ट केलेली मुलं आहेत, थोडक्यात टॉपच्या पहिल्या 2 लाख रँक मध्ये येणारी मुलं, ती मुलं ऍडव्हान्सला बसू शकतात. अशी पुण्यातनं किती मुलं ऍडव्हान्सला बसली तर 670. आणि त्या 670 पैकी किती मुलं ऍक्च्युअल IITला गेली, म्हणजे IITला ऍडमिशन त्यांना मिळाली 98, म्हणजे आपण 100 म्हणू. आणि त्या 100 पैकी पण टॉप 5 IITs मध्ये, आता टॉप 5 IIT म्हणजे मुंबई आहे, त्यात चेन्नई आहे, दिल्ली आहे, खरगपूर आहे वगैरे. पण मग अशा टॉप 5 IITs मध्ये किती मुलं गेली, त्या 100 पैकी मॅक्स 25. आणि बाकीची सपोज 75 स्टुडंट्स ते IITला गेले, पण मग कॉम्प्रोमाइज म्हणून, पण IIT शेवटी ब्रँड आहे ना, त्या ब्रँडची डिग्री आम्हाला पाहिजे. ठीक आहे, ब्रँच कोणती मिळते, आम्ही मिळेल ती ब्रँच, मग मेकॅनिकल चालेल, सिव्हिल चालेल, केमिकल चालेल, इंडस्ट्रियल चालेल, काही चालेल. म्हणजे ब्रँच कॉम्प्रोमाइज करायची, पण आम्हाला IIT पाहिजे. ते IITचं लेबल, तो ब्रँड पाहिजे. आणि म्हणून मग अशी IITला गेलेली मुलं ही 75. त्या IIT पण चांगल्या असतात, म्हणजे ते मी त्यांना वाईट आहे असं म्हणत नाही. पण तुम्ही JEEला बसणाऱ्या किंवा ऍडव्हान्सला बसणाऱ्या प्रत्येक मुलाला विचारलं का रे कोणत्या IITला ऍडमिशन पाहिजे, तर तो टॉप 5च नाव घेतो. पण ते नाही मिळालं म्हणून कॉम्प्रोमाइज म्हणून तो आणखीन कुठेतरी जात असतो. म्हणजे 7,000 मुलं जेव्हा JEE मेन्सला अपिअर होतात तेव्हा त्यातली 100 मुलं फक्त IITला जातात. म्हणजे पर्सेंटेज किती आहे बघा.
1.5% अप्रॉक्सिमेटली येईल. जेई ऍडव्हान्सच्या बेसवरती ऍडमिशन फक्त 3 ठिकाणी होते, IITsला, आईस्टला, जे आपण ते स्पेस इस्रो वगैरे म्हटलं ते, आणि आयसर. एवढ्या ठिकाणी फक्त जेई ऍडव्हान्सचा स्कोर उपयोगी आहे. बाकी सगळ्या ठिकाणी जेई मेन्सचा स्कोर त्या बेसवरतीच ऍडमिशन होतात. 5 IITs आहेत ना, त्या आता इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. आणि इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी म्हणजे काय, आता सपोज पुणे युनिव्हर्सिटी एक्झाम्पल घेतलं तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये BA पण आहे, BCom पण आहे, BSc पण आहे, लॉ पण आहे, LLB पण आहे, मॅनेजमेंट आहे, सगळे युनिव्हर्सिटी म्हटल्यावर सगळंच असणार. म्हणजे त्या 5 IIT मध्ये हे सगळं अवेलेबल आहे. म्हणजे एवढे सगळे कोर्सेस वेगवेगळ्या IITs मध्ये अवेलेबल असतात. म्हणजे तुम्हाला उद्या आर्ट्स करणारा एखादा मुलगा, समजा चेन्नई मधला एखादा मुलगा भेटला, मी BA करतोय, कुठनं करतोय, IIT मधनं. आपल्या मनामध्ये प्रश्न, अरे IIT म्हणजे टेक्निकल इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांचं आहे, तिथं हा काय करतो. पण येस, ती आता युनिव्हर्सिटी झालेली असल्यामुळं त्यांच्याकडे आर्ट्स पण आहे, किंवा IIT कानपूरनी मेडिकल MBBSचं कॉलेज सुरू केलेलं आहे. आयसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुण्यामध्ये पण आहे. ते टोटल 7 कॅम्पस त्यांचे आहेत. ज्यांना इंटरेस्ट हा रिसर्च मध्ये असतं, तर ती मुलं ती आयसरला जातात. पण रिसर्च म्हटल्यानंतर काहीतरी आपल्याला वेगळा शोध लावायचा, काहीतरी करून दाखवायचं, स्वतःच काहीतरी करायचं आहे, अशी जी मुलं असतात नंतर ती आयसर सिलेक्ट करतात. जसं आयसर आहे तसं नायसर पण आहे. म्हणजे आयसर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ, नायसर म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ. त्याचे 3 ठिकाणी कॅम्पस आहेत. ते पण आयसर एवढेच चांगले आहेत बरं का. म्हणजे आयसर म्हणजे खूप ग्रेट आणि नायसर म्हणजे काहीतरी खालचं, असं काही नाहीये. ते त्या दोघांकडे 5 years इंटिग्रेटेड कोर्स, म्हणजे नुसतं ग्रॅज्युएशन नाही, तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करूनच तिथनं बाहेर पडता. जेई मेनच्या बेसवरती आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन 15% सीटसाठी मिळते. NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आता इंडियामध्ये 31 NITs आहेत. त्याच्या सीट्स 19,000+ आहेत. त्याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल खूप वेळा डिटेल माहिती नसतात. म्हणजे माझ्याकडं इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेससाठी, काउन्सिलिंगसाठी मुलं येतात, ज्यांना जेई मेनचा स्कोर चांगला आहे. मी त्याला म्हटलं, अरे तुला पुण्यातलं CETच्या स्कोरवरून पुण्यातल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते, पण त्याच्यापेक्षा तुझ्या जेई मेनच्या स्कोरवरून तुला जे काही NITला ऍडमिशन मिळेल ते कॉलेज खूप चांगलं आहे. पण समजा ते इथं नाही येते, MP मध्य प्रदेशमध्ये, जा तिकडं तू. मुलं नाही तयार होत, पण महाराष्ट्र सोडायला नको म्हणतात. पण जर का तुमची तयारी असेल तर तुमच्या जेई मेनच्या स्कोरवरती तुम्हाला खूप चांगले ऑप्शन्स हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा NITs आहेत. नागपूरला चांगले NIT आहे, पण अशा ठिकाणी तुम्हाला ऑप्शन अवेलेबल होतील. तिथं स्टेट कोटा नसतो. तुमची नॅशनल रँक जी आहे ना, त्या नॅशनल रँकच्या बेसवरती, ऑल इंडिया रँकच्या बेसवरती ऍडमिशन्स या NITsला होतात. महाराष्ट्रामधल्या आणि पुण्यातल्या, महाराष्ट्रामधली सगळी कॉलेजेस, म्हणजे पुणे पण त्याच्यामध्ये आलं, त्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍडमिशन्समध्ये कशा होतात ऍडमिशन, तर CETच्या मार्कांच्या बेसवरती. CETच्या मार्कांच्या बेसवरती 85% सीट्स फिलअप होतात. जेई मेनच्या मार्कांच्या बेसवरती 15%. आणि ते सगळं संपलं की CET जेई मेन वाली मुलं संपली की मग ज्यांना फक्त 12वीला चांगले मार्क आहेत त्यांना फक्त 12वीच्या स्कोरवरती पण ऍडमिशन्स मिळू शकतात. की CETला जी मुलं बसलेली नाहीत किंवा त्यांचा स्कोर खूपच वाईट आहे, तर त्यांना सुद्धा 12वीच्या मार्कांच्या बेसवरती जर सीट्स वेकंट राहिल्या तर. आणि याच्यातला एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या की COEP पुण्यातलं सपोज तुम्ही नंबर 1 कॉलेज इंजिनिअरिंगसाठी, पण COEPला ऍडमिशन जेई मेन मधनं होत नाही. थोडक्यात गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये COEP गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे. तसं मुंबईला VJTI आहे, नागपूरला गव्हर्नमेंट कॉलेज आहे, औरंगाबादला आहे, कराडला आहे, कोल्हापूरला आहे, सगळ्या ठिकाणी आहेत. पण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 100% जागा आहेत ना, त्या फक्त CET मधनं, जेई मेन्स मधनं एक पण जागा भरली जात नाही. तुम्हाला CETची तयारी न करता, नको बाबा ते 11वी-12वी नको, ते जेई भानगडीत नको, CET भानगड नको, काही नको, पण इंजिनियर व्हायचं तर त्यांच्यासाठी डिप्लोमा एक ऑप्शन असतो. फक्त
डिप्लोमा टू डिग्री जाताना एक लक्षात घ्या की डिप्लोमाच्या लास्ट इयरला जर का तुम्हाला 90% मार्क मिळाले, बघा मी काय सांगतोय, 90% मार्क जर का मिळाले तर तुम्हाला टॉप 10 कॉलेजेसमध्ये डिग्रीला ऍडमिशन मिळते. आता डिप्लोमाच्या लास्ट इयरला 90% मार्क मिळवणं सोपी गोष्ट आहे का? नाही. पण तुम्ही म्हणाले आम्ही कष्ट करू ना. मग ते जे कष्ट करणार ते जर का तुम्ही 11वी-12वीला केले आणि सीईटीला वगैरे केले तर उलट तुम्हाला स्कोप जास्त मिळतो. आणि आता तुम्ही एखादी ब्रँच सिलेक्ट केली, म्हणजे समजा आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपण डिप्लोमाला घेतलं आणि नंतर वाटलं की नाही आता मला मेकॅनिकल नको, मला आता IT करायचंय, IT इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचंय, इलेक्ट्रॉनिक्स करायचंय, तर मग तसं शिफ्ट करता येईल का? नाही सांगता येणार. परत जागांची अवेलेबिलिटी, म्हणजे आधी ज्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा केले त्यांना ऍडमिशन देणार आणि त्यातनं शिल्लक राहिलं तर तुम्हाला मिळणार. म्हणजे चांगलं कॉलेज मिळेल याची परत गॅरंटी नाही. त्यामुळं शक्यतो 11वी-12वी करून तुम्ही डिग्रीला जा असं मी तुम्हाला सांगेल. आपल्याकडं आपण क्लासमध्ये आपल्या क्लासच्या आज देर आर 20 ब्रँचेस ऑल ओव्हर पुणे. सगळीकडे आपण 8वी ते 12वी क्लास घेतो. पण आता 11वी-12वी सायन्स, मग सीईटी असेल, जेई असेल, नीट असेल, तुमचा कोणताही ऑप्शन असला तरी त्या सगळ्यासाठीचं खूप चांगलं कोचिंग हे आपल्याकडे अवेलेबल आहे. बॅचेस ऑलरेडी सुरू झालेले आहेत. आता मागच्या वीकमध्ये आपण 11ची एक नवीन बॅच चालू केली. ते तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की आमच्या कोणत्याही ब्रँचला कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला जर स्कॉलरशिप मिळवायची असेल तर आम्ही जी टीमॅटची परीक्षा घेतो, टाकळकर इंजिनिअरिंग अँड मेडिकल ॲप्टिट्यूड टेस्ट, तुम्ही आमच्या कोणत्याही ब्रँचला गेलात तरी त्यांना सांगा आम्हाला तुमची टीमॅटची एक्झाम द्यायची आहे. मग त्या एक्झाममध्ये तुमचा जो काही स्कोर येईल त्या स्कोरवर तुम्हाला 2 गोष्टी कळतील की आपण सायन्सची कॅपॅसिटी असलेले स्टुडंट्स आहोत का. अगदी थोडा वाईट शब्द वापरतो पण मला काय म्हणायचं ते कळेल की सायन्सला जाण्याची आपली कॅपॅसिटी किंवा लायकी आहे का, ते तुम्हाला त्या टेस्टवरून कळेल. आणि जर तुम्ही खूप चांगले मार्क मिळवले तर तुम्हाला फीजमध्ये कन्सेशन, स्कॉलरशिप, डिस्काउंट हा खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. म्हणजे 50-60% पर्यंत फी तुमची कमी होऊ शकते. पण त्या सगळ्यासाठी तुम्ही आमच्या कोणत्याही ब्रँचला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मला खात्री आहे की मी तुम्हाला आता जी काही माहिती दिलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे, उपयोगाची आहे. खूप वेगवेगळ्या कोर्सेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत. कोणत्याही कोर्सबद्दल तुम्हाला आणखीन डिटेल माहिती पाहिजे असेल, ठीक आहे, गुगल तर आहेच आहे. गुगलवरती कोणत्याही कोर्स नाव टाकलं की माहिती मिळते. पण जास्त रिलायबल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कोणत्याही ब्रँचला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना तुम्ही सांगा की आम्हाला ह्या कोर्सबद्दल माहिती पाहिजे. तुम्ही आमच्याकडे क्लासला जरी नसलात, बाहेर कुठे तुम्ही क्लास लावलेला असला तरी सुद्धा तुम्हाला ती माहिती आमच्या कोणत्याही ब्रँचकडनं तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. मे बी लगेच नाही, पण ते म्हणते ठीक आहे तुम्ही उद्या या, आम्ही तुम्हाला ती माहिती सांगतो. तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. सगळेजण खूप मोठ्या संख्येने आले, मुख्य शेवटपर्यंत टिकले सगळे, मध्येच कोणी पळून गेलं नाही. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. मी तुम्हाला आता खूप कोर्सेसची माहिती दिली आहे, पण मी फक्त तुम्हाला जरी इन्फॉर्मेशन पास ऑन केलेली असते, दिलेली असते, तरी मी तुम्हाला फक्त झलक दिलेली आहे. पण कोणताही एखादा कोर्स घेतला ना तरी त्याच्याबद्दल तास दीड तास बोलावं एवढ्या त्या कोर्सचे डिटेल्स हे माझ्याकडे पर्सनली अवेलेबल आहेत. म्हणजे कोणतं कॉलेजमध्ये चांगलं आहे का वाईट आहे, तिथं प्लेसमेंट मागच्या वर्षी किती झाल्या, प्लेसमेंटमध्ये जास्त सॅलरी किती मिळाली, ॲव्हरेज सॅलरी किती मिळाली, किती पर्सेंट प्लेसमेंट झालेलं आहे, त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे. माझी पुण्यामध्येच नाही, माझी बाहेर जायची पण तयारी आहे, पण मग मला चांगलं एज्युकेशन कुठं मिळेल, अशा तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर, कोणत्याही कोर्सेसशी संबंधातलं उत्तर हे मी नक्की देऊ शकेन. आमच्या कोणत्या ब्रँचला व्हिजिट केली तर ते पण तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर ते द्यायचा प्रयत्न करतील, नाहीतर ते मला फोन करून माझ्याकडनं माहिती घेतील, आपण कॉन कॉलवरती बोलू. पण मी तुम्हाला सगळी माहिती मी उपलब्ध करून देईल. सगळेजण आलेत, सगळ्यांनी छान शांतपणे ऐकून घेतलं. आता शांतपणे ऐकून घेतलं का मला माहित नाही का घरी दंगा करत करत टीव्ही बघत बघत मस्त आपलं जेवण चाललंय, काहीतरी खाणं चाललेलं आहे आणि मी मात्र विचार आपला बडबड करतोय, अशा अवस्थेमध्ये ऐकलं असतं तर मला माहित नाही. पण स्टील मला माहिती आहे मी जो काही कंटेंट तुम्हाला पास ऑन केलाय तो खूप महत्त्वाचा होता, तो तुम्हाला सगळ्यांना कळला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि माझं बोलणं थांबवतो. थँक्यू, धन्यवाद.